मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला 3 मोफत गॅस सिलेंडर भरून दिले जाणार आहेत आणि त्याचे पैसे त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। मग आता ही योजना नेमकं काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय आहे, कोणते कुटुंब या योजनेसाठी पात्र राहणार आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, तुम्हाला किती पैसे आणि कसे पैसे मिळतील, संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला पुढे पाहायला भेटत राहणार आहेत। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत आणि जी ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती अन्नपूर्णा योजनेचा महाराष्ट्र सरकारने जो शासन निर्णय GR काढलेला होता त्याच्यातली देणार आहे आणि तो अधिकृत GR डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा देऊन देणार आहे। आता आपण पाहूया या योजनेसाठी कोणत्या महिला किंवा कोणते कुटुंब पात्र राहणार आहे। तर या योजनेसाठी महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे। त्या महिला या योजनेसाठी किंवा ते कुटुंब या योजनेसाठी पात्र राहणार आहे। त्यानंतर उज्ज्वला गॅस योजनेमार्फत ज्याही महिलांना गॅस कनेक्शन भेटलेलं आहे अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। तसेच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत लाभ भेटतोय अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। तसेच या योजनेचा लाभ एका रेशन कार्ड मधून म्हणजेच एका कुटुंबामधून फक्त एकाच महिलेला भेटू शकतो। तसेच सदर योजनेचा लाभ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणीलाच भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर ही होती या योजनेसाठीची पात्रता। या नियम व अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात आणि या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल। तर आता या योजनेचा लाभ कसा मिळेल, पैसे कसे मिळतील ते समजून घेऊया। जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर भरणार आहात तेव्हा गॅस एजन्सीला तुम्हाला पूर्ण 830 रुपये म्हणजे जे पैसे लागतील गॅस सिलेंडर भरण्यासाठी ते द्यावे लागतील। त्यानंतर या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर जे पैसे आहेत 830 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा केले जातील। तसेच उज्ज्वला गॅस योजना मार्फत ज्याही महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अशा सर्व महिलांना 300 रुपये सबसिडी दिली जाते। म्हणजेच 830 रुपयामधून त्यांना 300 रुपये आधीच त्यांच्या खात्यात जमा होतात। मग अशा महिलांना फक्त 530 रुपये दिले जातील, त्यांच्या खात्यात ते जमा होतील। म्हणजे ज्यांना सबसिडी भेटत नाही त्यांना 830 रुपये भेटतील आणि ज्यांना सबसिडी भेटते 300 रुपये त्यांना 530 रुपये भेटतील आणि हे पैसे थेट त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। तर मग आता सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा। तर या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नाहीये आणि याबाबत अधिकृतपणे माहिती शासनाने दिलेली नाहीये, परंतु मी आधी पण व्हिडिओ बनवलेला होता की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि तो व्हिडिओ पाहून ज्यांनी प्रोसेस केलेली आहे अशा सर्व महिलांच्या खात्यात या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जे पैसे आहेत मोफत गॅस सिलेंडरचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि ती काय प्रोसेस आहे, तुम्हाला फक्त KYC करून घ्यायची आहे। म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन जे ही गॅस एजन्सी कडून घेतलेलं आहे त्या गॅस एजन्सीकडे तुम्हाला जायचंय। ज्याच्या नावावर गॅस कनेक्शन असेल म्हणजे ज्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्या महिलेला स्वतः जावं लागेल, आधार कार्ड आणि गॅसचं जे पासबुक असेल ते पासबुक घेऊन जायचंय। ते थंब वगैरे देऊन तुम्हाला KYC करून घ्यायची आहे आणि तुमचं जे बँक पासबुक आहे ते पण घेऊन जायचंय आणि ते लिंक करून घ्यायचंय आणि ते बँक पासबुक तुम्हाला आधार कार्डला सुद्धा लिंक करून घ्यायचंय। त्यानंतर तुम्ही जर का या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जे पैसे आहेत तर ते येऊन जातील आणि हे पैसे खूप साऱ्या महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपले जे आधीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला पैसे आले, आम्हाला पैसे आले, याचाच अर्थ पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अधिकृतपणे अर्ज कसा करायचा याबद्दल अजून कुठेही माहिती देण्यात आलेली नाही। तसेच आता खूप जणांच्या शंका असतील की आमच्या घरातील जे गॅस कनेक्शन आहे तर ते पुरुषांच्या नावावर आहे, महिलांच्या नावावर नाही आहे आणि आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटतो, मग आम्हाला हे पैसे भेटतील की नाही। तर तुम्ही काय करायचंय, तुम्ही गॅस एजन्सीकडे जाऊन तुमचं पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर ते महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यायचंय आणि याबद्दलची प्रोसेस मलाही अजून माहित नाहीये। जर तुम्हाला यावर सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी स्वतः गॅस एजन्सीवरती जाऊन तिथे प्रोसेस काय आहे ती समजून घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन
त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट्स करा की हा व्हिडिओ घेऊन यायचा की नाही, पुरुषाचा नावाचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचं। आणि आशा करतो तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची संपूर्ण माहिती मिळाली असेल। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो नक्की करा।